तर सर्वात अगोदर मला तुमच्या सर्वांचा एक गोड गैरसमज दूर करायचा आहे. ते काय माहिती का, मला 1-2 तशा कमेंट आलेल्या, म्हणजे मला नाही आलेल्या, पण त्या कमेंट दुसरीकडे आल्या होत्या आणि तिथून मला त्याचे स्क्रीनशॉट वगैरे आले होते की तुमच्यामध्ये तर चांगली मैत्री वगैरे होती ना, मग तुम्ही असं का केलं, तिनं असं का केलं वगैरे. तर मी हे सांगितलं की माझी तिची मैत्री कशी होती. फर्स्ट पार्ट जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बरं का. तर हे खरंच मैत्री होती का. मैत्री वगैरे म्हणतं तर कसं असतं, नेहमी आपण कॉलवरती वगैरे असतो, एकमेकांना अटॅच असतो आणि सुखदुःख सगळ्या काही गोष्टी शेअर करत असतो. तर यासारख्या कुठल्याच गोष्टी आमच्यामध्ये म्हणजे शेअरिंग वगैरे असं काहीच नव्हती आणि फ्रेंडशिप पण नव्हती ना. कधी फ्रेंडशिपला तिनं मला विश केलं ना, तिनं मी तिला विश केलं ना, कुठल्या गोष्टी शेअर केलं तसं काहीच नव्हतं. फक्त ते सांगत होती की तिला नवरा वगैरे नाही आहे, या सगळ्या गोष्टी खूप स्ट्रगलफुल लाईफ आहे आणि मी खूप मेहनत करत असते, दिवस रात्र कष्ट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. त्याच्यावरून इमोशनल म्हणजे सांगितलं होतं तिनं तिचं. तर एखादी जर व्यक्ती तुम्हाला इमोशनल होऊन कुठल्या जर गोष्टीची अशी मदतीचा जर हात मदत मागायला लागली तर तुम्ही मदत करणारच ना. मग स्त्री तर स्त्रीला जर मदत करत असेल तर तुम्ही मैत्री जर त्याला नाव देत असेल तर काही हरकत नाही आहे. पुरुष जर प्रॉब्लेममध्ये असेल तर त्याला दुसरा पुरुष प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याचा. त्याला आपण मित्राचं नाव देत असेल, तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने वाटत असेल तर तुम्ही देऊ शकतो. पण मी माझ्या नजरेतून ती मैत्री नाही आहे आणि मी तिला कधी मैत्री मानलंच नव्हतं खरं सांगायचं म्हणजे. ना कधी विश केलं होतं फ्रेंडशिपचं, ना कधी बोलणं वगैरे होतं, असं काहीच नाही. पण जास्त प्रॉब्लेममध्ये वगैरे कधी असेल, तिचं स्टोरी वगैरे तसं काही वाटलं मी तेवढंच विचारायची. कारण माझं धावपळीचं रुटीन आहे, त्याच्यामुळे मलाही तितकं काही तिला बोलण्यासाठी वगैरे वेळ भेटत नव्हता आणि मीही कधीतरी नॉर्मली शूट करू जसा मला वेळ भेटेल संध्याकाळीला तसा व्हिडिओज वगैरे टाकायची. त्याच्यामुळे असं आमचं अटॅचमेंट बोलणं वगैरे काहीच नव्हतं. बट तिला माझ्याकडनं एक हेल्प पाहिजे होती आणि जेव्हा तिला गरज होती तेव्हा माझी तिने हेल्प घेतली. हे गोष्ट जे होती ते तुम्हाला मी सांगितली. फ्रेंडशिप म्हटलं तर कसं असतं, आता ती कशी म्हणते कावळ्याला नॉर्मली नाव घेते जास्त, पहिल्यापासूनच घेते का आता घेते मला काही जास्त माहिती नाही आहे. पण कबुतराचं वगैरे नाव कशी घेते. आता मैत्री म्हटल्यानंतर तर माझ्या पण खूप आहे. जेव्हा आम्ही फर्स्ट क्लासला होते ना तेव्हापासून आत्तापर्यंतच्या माझ्या फ्रेंडशिप आहेत. पण त्या तशा होत्या ना, आतापर्यंत तसं आहे. आम्ही कुठलंच नातं आमचं जे फ्रेंडशिपचं आहे ना, एकमेका स्वार्थासाठी वगैरे किंवा रॉंग काहीतरी हेल्प घेतली नाही आहे आम्ही आमच्या फ्रेंडशिपमध्ये, त्याला फ्रेंडशिपचं नाव देतात. माझ्या नजरेमध्ये तर हे फ्रेंडशिप नाही आहे. सो मलाही वाटतं की तुम्हीसुद्धा याला फ्रेंडशिपचं नाव नाही द्यायला पाहिजे. दुसरीकडे त्या मला कमेंट आलेल्या होत्या ना, त्याच्यामुळे मला ते स्क्रीनशॉट आलेले होते. त्याच्यामुळे मी म्हणते, ज्याने कोणी म्हटले ना की यांची तर अगोदर मैत्री होती वगैरे, आता कशाला म्हणजे हे सांगायला लागलेत. आणि सांगण्याचा हेतू असा नव्हता. बॅक कॅमेरा मी त्या गोष्टींचा बदला घ्यायली होती, सगळ्या गोष्टी करायली होती, त्या गोष्टीच्या प्रोसिजरमध्ये होती. आता ही बॅक कॅमेरा मी त्या प्रोसिजरमध्ये आहे. बट पुढच्या नागिणीला माहिती नाही आहे मी काय प्रोसिजरमध्ये होते, काय वगैरे करत आहे. बट आता तुम्हाला असं वाटतं की मैत्री होती तर असं काय करायची गरज होती, पण तुम्हाला आता सांगायची गरज आहे म्हणून सांगते. ती मैत्री नव्हती किंवा मैत्री नाही आहे माझ्या मते. तर सांगून व्ह्यूज सबस्क्रायबर वगैरे पैसे कमवायचे असतील म्हणून तिनं ती गोष्ट तिथं मांडत होती. पण मला इज्जत संस्कार किंवा जे काही गोष्टी माझ्या आहे ना, खूप मी स्वावलंबी आहे, मला ह्या गोष्टी असं पब्लिकली सांगून नको होतात त्यासाठी. बट नंतर वाटलं की एवढी पब्लिक माझ्यावरती ट्रस्ट करते आणि एवढ्या सगळ्या गोष्टीची ट्रस्ट करते, एवढी सगळी कमेंट करते, कोणीच निगेटिव्ह कमेंट करत नाही आहे, एवढी पब्लिक सपोर्टला आहे. तर फर्स्ट दिवशी मग म्हटलं की तुम्हालाही जर उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही सपोर्ट करा, म्हणजे सांगा जर इच्छुक असेल तर. हेच माझं त्याचं मत होतं आणि त्याच्यासाठीच मग आपण ही स्टोरी चालू केलेली आहे, जे की तिथं झालेले आहे. बट बॅक कॅमेरा जी मी प्रोसिजर केलेली आहे, जे काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या तर मी करणार आहे. 100% शुअर सांगते. पण तुम्ही इच्छुक आहे, तुम्हाला पण उत्तरं पाहिजे, हा एक मेन मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कुठली नंतर जर कोणी फायदा साधून घेण्यासाठी जर इतर कुठल्या मुलीचा जर असं सोशल मीडियावरती वापर करत असेल तर त्या लोकांना सतर्क करणं हे आपलं काम आहे. आणि माझ्या हेतूतून पण एकच सांगायचं आहे, सगळी मी स्टोरी झाल्यानंतर पण सांगेल, जे काही सगळी गोष्ट आहे ते झाल्यानंतर पण मी सांगेल की प्लीज सोशल मीडियावरची सोबत मैत्री करताना सावध राहा. जर त्यांची आपल्याला ओळख वगैरे नसेल, किती जरी इमोशनली करत असेल किंवा किती जरी ती त्रास दाखवत असेल, पण रिअल आपल्याला जे दाखवते ना पुढची व्यक्ती, ते तसं कधीच नसतं बरं का. आणि मला थोडीशी इमोशनल अटॅचमेंट आहे. जनावर जरी मरून पडलं तर मला त्याच्याबद्दल कीव येते. मग ते माणूस होती, त्याला पण रडत्या वेळेस वगैरे मी पाहिलं होतं, त्याच्यामुळे ते कीव केला मी. आणि फर्स्ट टाईम हे माझ्यासोबत असं झाले बरं का. मला कुठल्याच नात्यामध्ये असं धोका म्हणतात ना, ते भेटलेलं नाही आहे. माझ्या फ्रेंड तर ॲक्च्युअलमध्ये हसायला लागल्यात की लोकांना प्रेमामध्ये धोका भेटतो, तुला ह्या असल्या नात्यामध्ये धोका भेटला आणि त्याला मैत्रीचं पण नाव नाही देता येणार आहे. त्यामुळे आम्ही खूप जोक केलं या गोष्टीवरती. पण ही गोष्ट सर्वांना सतर्क करण्यासाठी आहे, त्यामुळे मी हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगते. मी नात्याला मैत्रीचे नाव देत नाही आहे, तर तुम्हीसुद्धा देऊ नका. व्हिडिओच्या सुरुवातीला प्रत्येक वेळेस मी तुम्हाला जे गोष्टी मांडा वाटते ते मी मांडते. तर चला, आपला कुठंपर्यंत आलं होतं. रात्री मेहंदीचं फंक्शन वगैरे होतं, तिथे सर्वात अगोदर मग तिचा वांग्या आला होता, जिथून पार्ट सुरू झाला होता, म्हणजे एंड झाला होता, तिथूनच मी स्टार्ट करते बरं का.
तर जिथं तिचा वांग्या वगैरे आला ना, मग इव्हनिंगला वांग्या वगैरे आला होता. मला वाटतं जवळपास 9 वाजता वांगे आला. त्याच्यानंतरच ते सगळे आले होते. तर वांगे आल्यानंतर आता ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत ना, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते बरं का. मग मेहंदी काढत ते बसलेली होती. ती, मी, माझा मुलगा, तिचा मुलगा एवढेच होतो घरी. मग नंतर तो वांगे आलेला होता. मग मेहंदी काढत बसल्यानंतर ती आली, म्हणजे मी दरवाजा ओपन केला. तिनं मला सांगितलं दरवाजा ओपन करा, कारण ते मेहंदी काढत बसलेली होती. मग पाणी ते दिल्यानंतर ती मेहंदी काढत होती. मग ते एकमेकाकडे नंतर पाहायला लागले. मग हिला काय झालं होतं माहिती का, आता जे गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहे ते समोर आणते. ॲक्च्युअलमध्ये ते काहीतरी पॉकेट असतं ना, त्याच्यामध्ये काय असतं ते विमल का काय म्हणतात ना, ते तो खात होता बरं का. काय नाव आहे मला माहिती नाही, पण ते पॉकेटमध्ये भेटतं, एवढं छोटंसंच पॉकेट असतं. त्याच्यामध्ये ऑलरेडी मिक्स झालेलं असतं वाटतं ते सगळं, तर ते खात होतं तसं. तर मग तिने ऑलरेडीच ते खाऊन आलेले होते. मी पाणीच दिलं. मग मी विचारलं तिला चहा वगैरे करायचं का, म्हणजे हिलाच विचारलं. बोचरी म्हणते, सॉरी मी तिचं नाव नागिन ठेवलं, पण तुमच्यासाठी कुठं कुठे मला बोचरी नाव घ्यावं लागेल. तर मीला विचारलं, तिनं वांग्याला म्हटलं की चहा नाही घेणार का. तर ती त्याच्या तोंडामध्ये पाहिलं तिनं खाल्लेलं वगैरे. ती म्हणली तुम्ही नाही सोडले का अजून. तर तो म्हणला तुला म्हणलो ना मी हळूहळू कमी करतो वगैरे, पण अचानक सुटत नाहीये. मग ती त्याच्याकडे रागानं थोडंसं पाहिली आणि तुम्हाला मी काय म्हणली होती, म्हणे दात तसं दिसायला लागले, तुम्ही दात धुवून या. दात का नाही धुवून आले तुम्ही, आता लग्नच राहिले 2च दिवसामध्ये, तुम्ही दात पण नाही धुवून आले, अजून ड्रेसेस वगैरे काहीच खरेदी नाही केले. तर ते बोललं हा उद्या जातो मी, ड्रेस वगैरे सगळं खरेदी करणार आहे, शूज वगैरे सगळं खरेदी करणार आहे, आणि त्यानंतर मी तिथे दात वगैरे धुवणार आहे. तर मग त्याच्याहून थोडंसं ती एकमेकावरती चिडले वगैरे, कारण त्याला ते ऑलरेडी तोंडामध्ये खायलं होतं, म्हणजे सगळायलं होतं, सगळं काही चालूच होतं. मग ती म्हणलं की नको मला चहा. मग परत त्यांनी तोंडातलं काढून टाकलं. मग परत ती म्हटली की पूजा तर ठेवा चहा, घेते त्यांनी पण. मग ती थोडंसं म्हणली, ओरडलं. झालं त्यांचं 5-10 मिनटं थोडं चालू होतं, दात धुवून या, लग्नाच्या अगोदर तुम्ही म्हणले होते मला सगळं म्हणजे सगळं कमी करणार आहे वगैरे. तर त्यांनी म्हटलं की मी तुला म्हणलो ना म्हणे की तुझ्या बड्डेपर्यंत मी सगळं पूर्णपणे बंद करून टाकतो, म्हणजे स्टॉपच करतो, ते खातच नाही आहे नंतर. तर ते म्हटले तुम्ही मला प्रॉमिस केले बरं का, तुम्ही बड्डेपर्यंतच खाणार आहे, ते पण सवय आहे एकदम तुटत नाही, म्हणून हळूहळू सोडणार आहे. तर ती झालं. मग नंतर नॉर्मली त्यांनी बोलायला स्टार्ट केलं. मग त्यांनी म्हटलं काय मी म्हणी बाई. मी म्हटलं काही नाही. तर लातूरचे का तुम्ही. मी म्हणलं हो. मग देह वगैरे दिला ते तेव्हा असं बोलले मला, म्हणजे वांगे असं बोलला मला. आता त्यांनी नाही म्हणता येणार, रिस्पेक्टली आपल्याला पुढच्यानी रिस्पेक्ट नाही ठेवलेस तर आपण पण ठेवायचीच नसते. जेवढी पुढचं देतो ना तेवढीच आपण घ्यायची असते, आणि त्याच्या दुप्पट आपण पुढच्या व्यक्तीने आपल्याला जेवढं दिलं त्याच्या दुप्पट त्याला परत द्यायचं असतं. हे माझं आहे बरं का. जर तुम्ही रिस्पेक्ट माझे 1% केलात तर मी तुमची 2% रिस्पेक्ट करते. हे माझं पहिलं लहानपणापासूनचं आत्तापर्यंतचं आहे. सहनशीलता म्हटली तर 1% मी स्टार्टिंगला सहनशीलता ठेवते. जेव्हा मी माझी सहनशीलता सोडत असते ना, तेव्हा मग 100% मी माझी सहनशीलता पूर्ण सोडून दिलेली असते. मग पुन्हा तेव्हा मी विचार नाही करत कुठल्या गोष्टीचा. असेल ते असेल, मग त्याला डायरेक्ट भिडायची तयारी ठेवत असते बरं. तर तो डायरेक्टली म्हटलं काय मग मी बाई. म्हटलं काही नाही. तर लातूरचे का तुम्ही. ह्या ती बोलली, म्हणजे तिनं त्याला सांगितलं होतं ऑलरेडी लातूरचे वगैरे. अरे मी तर विसरलो की. मग तिनं म्हणली काय झालं, काय लय विसरले. अगं ते खांबा आणायचं होता, मला विसरलं ना म्हणे, आत घेतलो असतो ना म्हणे सोबत, तिथं बसून आपण सगळे म्हणून सोबत घेतलो असतो ना म्हणे. म्हटलं खांबा कशाचा. तर तिनं हसली मला लगेच. तुम्ही म्हणले नव्हते का म्हणे. तर मग यांचा व्हिडिओ कॉल चालू होता का फोन चालू होता म्हणली. आणि तुम्ही दाजींना तुम्ही म्हणले की फक्त ड्रिंक वगैरे करू नये, कशी का परिस्थिती वगैरे असणार तर ड्रिंक करू नये. ड्रिंकमुळे खूप सारे प्रॉब्लेम येतात. कारण आम्ही ड्रिंकचा विषय का बोललो माहिती का, कारण हिनं काय म्हटली होती की माझा पहिलेवाला जो होता ना म्हणे की दारू पिऊन वगैरे मला खूप मारायचा, लेकराला पण मारहाण वगैरे करायचा, नीट सांभाळून वगैरे घेत नव्हता. तर मी म्हटलं की आता जर तुझा पैसा प्रॉपर्टी वगैरे जर तू कमी बघितला असतील तर ड्रिंक वगैरे नाही करावं, असं चांगला बघायला पाहिजे तू, असं आमचं बोलणं झालं होतं. मग मी नॉर्मली तिच्याकडे चिडल्यासारखं पाहिलं. मी म्हटलं तू असं का सांगितलं म्हटलं त्यांना, तर काय असतं मैत्रीमध्ये असं सांगितलं वगैरे. मी म्हटलं मैत्रीमध्ये ठीक आहे म्हटलं, पण तू आम्हाला विचारली म्हटलं की कसे वाटतात, म्हणजे वांगे कसं वाटतं विचारल्यानंतर तुला मला जे वाटलं ते आम्ही तुला सांगितलं. काय नसते उगाच मस्ती केली मी तुमच्यासोबत, बसा काय नसते पूजा, ते असं बोलली ते. मग ते म्हणले अहो खरंच हो, हे चहा घ्यायच्याऐवजी मी आणला असता खंबा तर आपण बसून घेतला असता म्हणे, तुम्हाला आवडतो का. मी म्हटलं काही कसं बोलता म्हटलं तुम्ही. आणि हिनं आम्हाला विचारलं होतं की ड्रिंक वगैरे करत नाही, म्हणजे मुलगा कसा आहे तर ड्रिंक वगैरे करत नाही का, मी इतकंच बोललो म्हटलं, बाकी काही नाही म्हटलं. तर हा विषय पुढं पण येईल, तुम्हाला सांगते नंतर मी. विषय इथंपर्यंत आला. मग तिनं तिच्या दादाला सांगितलं होतं की डब्बा वगैरे इथं काहीच नाही आहे स्वयंपाक करण्यासाठी. मी म्हटलं बनवते स्वयंपाक वगैरे म्हटलं, पण तू बनवून घेऊन ये म्हटलं पीठ वगैरे काहीतरी. तर ती म्हणली आता कुठं आणायचं पूजा, ते पीठ वगैरे घरात तर काहीच नाही आहे, आता कुठे राशन भरत फिरायचं म्हणे, 1 दिवस इथं राहायचंय आणि परत गेल्यानंतर घरामध्ये पीठ वगैरे ज्वारी म्हणजे जे काय आणलं ते खराब होऊन जाईल, त्याच्यामुळे
नाही आणणार आहे मी राशन. म्हणलं ठीक आहे. मग तिनं त्या दादांना फोन केला आणि सांगितलं, त्यांनी थोडंसं चपात्या भाजी वगैरे काहीतरी बनवून आणायला सांगितलं होतं. मग ते घेऊन यायच्या अगोदर तिची कबूतर वगैरे आली होती बरं का. वांगा आल्यानंतर लगेच थोड्या वेळाने कबूतर आलं. कबूतर पण मग म्हटलं लातूर म्हणजे आमची झाली थोडीशी ओळख वगैरे, नॉर्मल बोलली. मग माझं काहीतरी मी कामच करत होते बहुतेक किचनमध्ये वगैरे आला होता ना, त्यामुळे मला नागिननं म्हणजे प्लस बोचरी तिनं म्हटलं होतं की व्हिडिओ सुरुवात करा म्हणे थोडं थोडा, आणि हिला कबुतराला वगैरे दाखवा, मी मेहंदी वगैरे काढते ते दाखवा, तुम्ही पण इकडे बसले ते दाखवा. मग आम्ही बसलो होतो, मेहंदी वगैरे काढत होतो. तसं तसं तिला रील्स वगैरे काही नॉर्मली तिनं शूट केल्या होत्या, ते पण केलं. आणि मग मी पण माझा व्हिडिओज वगैरे घेतला, ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये हे केलं असेल. तर आता इथून तर खूप कबुतराची आणि तिचे इंटरेस्टेड स्टोरी पुढे आहे बरं का. जसं की तुम्हाला वांग्याबद्दल माहिती नव्हती, तो की खात होता तो आणि आणखीन पण खातो, त्याच्यावर खूप सारे वाद झाले होते. ते पुढे सांगेल मी तुम्हाला कसे कसे आणि काय वाद झाले. तर कंटिन्यू तुम्ही ह्या स्टोरीशी कनेक्ट राहा, म्हणजे तुम्हाला रिअल स्टोरी कसं कोणाला फसवायचं आणि कसं आपलं एवढं घाण सगळ्या गोष्टी असून कसं दुसऱ्यावरती किचड उडायचं हे तुम्हाला लक्षात येईल बरं का. तर कबूतर आल्यानंतर मग तिचा फर्स्टच हात चालू होता. कबूतर आल्यानंतर असं बोललं की आता तुझ्याच एका हातावर तिचा इतका वेळ लागतोय, तर आम्ही कधी मेहंदी काढायची म्हणे. तर ती म्हटली की तुम्ही आम्हाला काढायला आलाय का, म्हणजे तुम्ही आम्हाला काढायला आलाय का काढून घ्यायला आलाय, असं नागिननं कबुतराला म्हणलं. तर ती म्हणते की आता मी तर तुझ्याकडेच काढून घ्यायला आली म्हणे, किती घाईघाईमध्ये आले, ड्युटी वगैरे सगळं करून आले, आता तुला एवढं वेळ म्हटल्यानंतर आम्हाला कोण काढणार, तर तुमच्या आधी वांग्याला काढायचे, कारण इकडे नवरदेव पण आलाय म्हणे आता काढून घेण्यासाठी. तर त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पण तिनं सांगितलं होतं तसं, नवरदेव पण इकडे आला तर त्याला अगोदर काढावं लागेल. तर तिचं थोडं झालं, तुझं लग्न आहे तर आम्ही तुझ्याकडेच येऊन मेहंदी काढेल ना म्हणे, दुसऱ्याकडे कशाला काढून घेईल. होय बरोबर आहे ना. मग मला म्हटलं बांगड्या वगैरे पण हिनेच घाललं पाहिजे ना आपल्याला. म्हटलं असं काही नसतं, म्हटलं मी तर ऑलरेडी माझं सर्व काही घेऊन आली, म्हटलं बांगड्या वगैरे तुझंच माझ्याकडनं लातूरमधूनच घेऊन आली म्हटलं. तर नाही असं नसतं म्हणे, जे ती कबूतर असं म्हणलं की जिथं लग्न वगैरे असते ना त्यांनीच बांगड्या वगैरे द्यायला पाहिजे, त्यांनीच मेहंदी वगैरे काढायला पाहिजे, त्यांच्याकडनंच आपल्याला काढायला पाहिजे. सगळे जेवण वगैरे मग त्यांनी घेऊन आलेलं होतं. जेवण ते देण्याच्या अगोदर, ते काढून घेण्याच्या अगोदर मी काही शेंगा वगैरे खारुड्या आणलं होतं ना, तिचा वांगे आहे ना मध्ये गेलेला होता, आणि तिचा जो मुलगा आहे ते पण मध्ये होता. तर मम्मी मी हे खाऊ का ते खाऊ का असं तिला मेहंदी काढते वेळेस विचारायला होता, मला भूक लागली, हे खाऊ का ते खाऊ का असं विचारला तो. तर खा ना म्हणे, त्या पिशवीमध्ये काय आहे. मग तिचा वांगे पण म्हणला, सगळे म्हणले, ती कबूतर वगैरे म्हणले काय काय आहे दाखव बरं, आणि इकडं बाहेर खायला असं बोलले. मग त्यांनी सगळ्यांनी खारुड्या, शेंगा वगैरे, मोतीचूरचे लाडू काहीतरी होते, आणि म्हणजे हे 2-4 गोष्टी त्यांनी आणल्या बरं का बाहेर खाण्यासाठी. बाकीचं होतं ते मध्येच ठेवून दिलं होतं तसं. खारुड्या, शेंगा, मोतीचूरचे लाडू, कतली काहीतरी होतं, ते सगळं ताटामध्ये बाहेर घेऊन आले. ते सगळे खायला चालू केले. थोड्या वेळ असंच गप्पा वगैरे मारत बसलो तरी तिचा पूर्ण एकच हात झाला. नंतर दुसरा हात वरती समोरच्या साईडला थोडंसं होत आलेलं होतं. किती वेळ बसायचं, जाते मला भूक वगैरे लागली बाई, जेवण बी करायचे आता असं बोलली. तर बसा ना म्हणे तर करा जेवण असं बोललं तिला नागिननं वगैरे. मग ते दादा वगैरे बहिणी आले होते ना, त्यांनी पण जेवण केले नव्हते, आणि त्यांना पण माहिती नव्हतं इकडे किती जण आहेत, आणि त्यांनी आणलं होतं थोडंसं कमी स्वयंपाक. तर की नाहीत नागिन, सांगायला पाहिजे होतं ना तू, आणि आम्ही एवढं नाही आणला स्वयंपाक असं बोलले. तर मग कबूतर बोलली की आहे तेच आपण सगळेजण थोडं थोडं खाऊयात म्हणे. मग मी म्हटलं ठीक आहे, वाढा म्हणली, म्हणजे मला म्हटले त्यांनी वाढा जेवण. मी म्हटलं ठीक आहे. मग जेवण वगैरे वाढलं मी, तिच्या दादाला वगैरे त्या वाढलं, वांग्याला ते वाढलं, म्हणजे दोघांना आणि ह्या दोघांना लेकरांना वगैरे मध्ये वाढून दिलं जेवण. राजला तर ताप आलेला होता, राज काय जेवण करतच नव्हता. मग त्यानं काय तसं झोपीच गेलं, राज जेवण नाही केला. नॉर्मली त्यानं 2 बिस्किट खाल्लेले होते, इव्हनिंगलाच त्याला थोडंसं ताप आलेला होता ना, त्याच्यामुळे मी म्हटलं जेवण वगैरे कर. तर हे दादा वगैरे सगळं येण्याच्या अगोदरच तो झोपी गेला होता, म्हणजे जेवण आणण्याच्या अगोदरच तो झोपी गेलेला होता. त्यांना काहीच खाल्लं नाही, आणि मग मलाही कसं तरी वाटत होतं, त्यानं पण जेवण केलं आणि उपाशी झोपला म्हणून. पण माझ्याकडे पण काही ऑप्शन नव्हतं, तिथे पण बनवायला काही नव्हतं, आणि असं मी म्हणू पण शकत नव्हती की तू हे सगळं काही घेऊन ये किंवा मी जेवण बनवते. माझी हिंमत पण नाही झाली म्हणायची, आणि जाऊ दे म्हटलं, एक तर 2-3 दिवस आपल्याला काढायचं, एक तर कशाला काय बोलायला पाहिजे. राजला मी थोडंसं रागवली, पण झोपला तो. नंतर 2 बिस्किट खाऊन तो झोपी गेला शांत. नंतर त्या दोघांनी जेवण केलं. मग नंतर वहिनी वगैरे राहिल्या होत्या, त्यांनी जेवण केलं, आणि कबुतराने पण केलं बरं का जेवण. ते मग राहिलं होतं नागिन आणि मी राहिले होते. तर मी माझ्या साईडला, तिथं नागिनच्या साईडला बसली होती, ते पाणी वगैरे हे करून द्यायचं होतं त्याच्यासाठी मी बसली होती बरं का नागिनच्या साईडला. तर मग वांगा बोलला की आता मी तर जेवण केलोय, आता माझ्या नागिनला कोण जेवण चारतं. तर ते दादा बोलले की आहे ना म्हणे तिची करवली, चारते ना जेवण. तर मग मला म्हणले ते दादा तू जेवण करून घे आणि नंतर वांगा तिला चारेल. मी म्हटलं राहू द्या, मी नंतर करते म्हटलं जेवण, कारण जेवण होतं कमी खरं सांगायचं म्हणजे, आणि आता किती जणांनी किती करायचं हे पण मला वाटत होतं. त्याच्यामुळे म्हटलं की सगळेजण करू दे, नंतर बघता येईल. तर मग नंतर नागिन म्हटली की तुम्ही मला जेवण चारा.
ते परत सर्व स्टोरी तुम्हाला कोणी सांगणार नाही, ऐकवणार नाही आहे, त्याच्यामुळे ही तुम्हाला सगळ्या मधल्या छोट्या गोष्टी सांगते बरं का. तर वांग्या म्हटलं की तुम्ही चारा, तिनं जेवण, नागिन पण म्हणली मला चारा, तर त्याच्यामुळे मी ताट वगैरे वाढून घेतलं आणि तिला जेवण भरवत होती. तर लगेच नागिननं कबुतराला म्हटली की तुम्ही व्हिडिओ शूट करा, म्हणजे हिनं मला जेवण चारते वगैरे म्हणून. म्हटलं व्हिडिओ कशाला शूट करायचे, तर मेहंदीची म्हणजे नवरीचे लाड किती केले जातात मेहंदी काढल्यानंतर हे सर्वांना दाखवायचे मला, कारण माझ्यावर जळणारे खूप जण आहेत म्हणे. तर माझे एवढे सगळे परिवार आहेत, एवढी फॅमिली आहे आणि एवढे सगळे सपोर्ट करू शकतात आणि मांडलेले पण नाते रक्ताच्या नात्याच्या पलीकडे असतात वगैरे, असं मला दाखवायचं आहे. मी म्हणलं ठीक आहे. मग जेवण वगैरे मी ताट वाढून घेतलं, मी तिला जेवण वगैरे भरवत होती, वाढून घेतलं. मग त्यांनी व्हिडिओज वगैरे शूट करायला चालू केलं. तर असं कबूतर त्याच्यावरती पूर्ण चिडली, चल बाई आता मी जाते म्हणे, की तुझंच काढणं होत नाही तर आम्हाला तू कधी काढणार आहे, तर जावा मग आता काय, माझंच होत नाही, माझं झाल्यानंतर ह्यांना पण काढायचं आहे, त्यांनी पण कधी जातील आणि खास त्यांनी लग्नाची मेहंदी काढण्यासाठी तिकडे आलेत म्हणे, त्यांना कोण काढेल. मग थोडंसं बसली ती, जेवण वगैरे केली, बसली, गप्पा मारल्या वगैरे थोड्या. कबूतर गेल्यानंतर नागिन अशी म्हणत होती की तोंड वर करून इकडे आले म्हणे आणि इथं येऊन आवरायचं काम वगैरे हे सगळं करायचं, तर कुठं गेलं तर ती तर काही हेल्पच नाही म्हणतीची, आणि उलट इथंच येऊन सगळ्यांची मेहंदी काढायची, कामं वगैरे करायचं, तर ते तर सोडून दिलं म्हणा. इथं येऊन म्हणते की मला मेहंदी काढ, तुझंच लग्न आहे, तूच काढायला पाहिजे. हाय का होईचं नवल, हाय का होईचं नवल, म्हणजे तिच्या लँग्वेजमध्ये ती कबूतर नागिनला असं बोलत होती. तर तिने गेल्यानंतर हिनं नागिनने तिच्याबद्दल खूप साऱ्या वाईट गोष्टी बोलली बरं का. कुठल्या पण गोष्टीला हिनं असंच करते, शॉपिंगला पण असंच करत होती, लग्नाच्या पण मला 2-2 साड्या सेम कलरच्याच करून दिलेल्या आहेत, मोरपंखी कलरच्या कुठे असतात का म्हणे, पैसा माझ्याकडे होता म्हणे, त्याच्यामुळे मी किती पण उधळपट्टी केला म्हणे, पण शिस्तीमध्ये कशी शॉपिंग करायची वगैरे हिला काही नीट समजली नाही म्हणे, त्याच्यामुळे मला 2-2 सेम कलरच्या साड्या घेतल्या. दुसरे सगळे पण म्हणायला लागले म्हणे, तिथं ब्लाऊज टाकायला गेली तर 2 कलरच्या साड्या कशाला घेतल्या, सेम 2 कलरचे ब्लाऊज कशाला घेतले, आणि तुम्ही पण मला म्हटलं, मी म्हणलं ना सेमच 2 मोरपंखी कलरच्या साड्या होत्या, 2 कशाला घेतली, तर कबुतराच्या चॉईसवरती घेतली, मला तिची चॉईस आवडली नाही असं नाही, आणि उलट तिथं कबूतर साडी घेते असं म्हणाली होती म्हण, की हे मी घेते साडी, ही मी घेते साडी, हे तुझ्याकडून घे मला, हे वांग्याकडून घे मला, असं कबूतर तिला तिथे म्हणायला होतं म्हणे. तर त्याच्यामुळे तिथे त्यांचं पण काहीतरी झालं वाटतं. तर मला हिचं आवडणार झालं, हिनं असंच करते पहिल्यापासून माझ्यासोबत, फक्त माझ्याकडनं गोड गोड बोलून काही पण गोष्टी वगैरे घ्यायचं बघते, आणि जेवढी मला सपोर्ट पाहिजे तेवढी करत नाही, पण काय करावं, माझं कोणी नाही आहे म्हणून मी हिला एवढं डोक्यावर झेलते, माझं कोणी नाही आहे ना म्हणून मी हिला एवढं डोक्यावरती झेलती म्हणे. माझ्याकडे पैसा लय असले की आता हे पैसे माझ्याकडे अकाउंटला आलेत म्हणे त्यांच्याकडनं शॉपिंग करण्यासाठी, तर त्याच्यामुळे ही नाही जास्तच करायला लागली म्हणे. तर हिचं मला तोंड पण बघू वाटत नाही आहे म्हण. लक्ष्मण दादा आणि वहिनी एवढं हे करतात म्हणे, कधीच मला वहिनी वगैरे म्हटलं नाही हे साडी घेऊ का ते साडी घेऊ का, पण ह्या कबुतरीचं असं बघायला लागली म्हणे की मी सारखं हे घेऊ का ते घेऊ का म्हणली, आणि महागच्या महाग म्हणे तिच्या म्हणजे कबुतराच्या चॉईसवरती नागिनकडनं तिथं साडी घेतली म्हणे नवीन. तर मी म्हटलं मग छान, जाऊ दे ना काय होतंय, पण एवढी महागाची असते का म्हणे, मी भारी भारी साड्या काढायला लागले तिथं, मी 3च साड्या काढले म्हणे, तर लगेच हिनं भारी साडी काढली म्हणे, नागिन मला साडी पाहिजे म्हणून, पण जाऊ दे म्हणून मी घेऊ दिली म्हणे. मी वांग्याला विचारली तर वांग्या पण म्हणला म्हणे की लग्न आहे तर आता घ्यावंच लागते सगळ्यांना, आपण जाऊ दे घेऊ, आणि दुसरं कोणाला जास्त काय घ्यायचंय का म्हणून. तर त्यांनी घेतली म्हणते साडी. तर तिच्याबद्दल हिनं खूप साऱ्या गोष्टी बडबड केली होती, तिचा वांग्या पण होता, ती पण होता, ते म्हणते खूप साऱ्या गोष्टी बडबड केली, आणि खरी बडबड तर लग्ना दिवशी होती, ते तुम्हाला पुढं पण समजेल बरं का. सांगायला लागली तर व्हिडिओज वाढायला लागले. तर तसं झाल्यानंतर मग पूर्ण दोन्ही हातावरती तिला काढलं मेहंदी. मग उशीर व्हायला होता, त्या जे मेहंदी काढायला आलं होतं ना त्यांना उशीर व्हायला होता, तरी हिच्या नवरदेवाच्या हातावरती काढली वाटतं त्याने, थोडंसं मागून पुढून म्हणजे पुढच्या साईडला छोटं छोटं काहीतरी काढलं. मग तो वांग्या इथेच राहिला आणि गेले, मग सगळे वगैरे गेल्यानंतर तो वांग्या तिथेच राहिला. तर तिनं मला अगोदर एक गोष्ट सांगितली होती बरं का, हे राहिली मला, की वांग्या वगैरे येण्याच्या आधी मला म्हटली तिनं, म्हणजे इव्हनिंगला आमचं नॉर्मली बोलणं झालं होतं, ते इव्हनिंगला असं नॉर्मली बोलणं झालं होतं ते वडापाव वगैरे खात्या वेळेस. तर पूजाताई माझ्यासाठी त्यांनी एवढे करतात म्हणे, मला विश्वासच बसत नाही आहे. म्हणलं काय झालं, तर बघा ना म्हणे पार्लरमध्ये किती सगळा खर्च झाला, मी म्हणायला उशीर त्यांनी तेवढी मला पेमेंट पे केली म्हणे, माझ्याकडे 2-3 लाख रुपये त्यांनी अगोदरच टाकून ठेवले, आणि मी अगोदर अशी बोलली होती की लग्नाच्या अगोदरच मला 2 लाख रुपये दिलं तर माझ्या मुलाच्या नावाने जर टाकली मी तरच मी लग्न करू शकणार आहे, कारण खूप जणांनी असं म्हणले की टाकतो लग्न करू वगैरे, पण मला ट्रस्ट बसत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही पैसे टाकल्याशिवाय मी काही तशी करणार नाही आहे. तर मी अगोदर त्यांच्याकडनं 2 लाख रुपये घेतली म्हणे, पण सोनं वगैरे महाग आहे, त्याच्यामुळे त्या 2 लाख रुपयेचं मी चैन केली म्हणे गळ्यातली, की मी ते चैन वगैरे मोडून नंतर बँकेमध्ये जर पैसे टाकले तर त्या चैनीचे जास्त पैसे होऊ शकतात. तर मी ऑलरेडी पोराच्या नावाने माझ्या 2 लाख रुपये घेतलेले आहेत.
आणि बाकी 50-60 हजार रुपये त्यांनी माझ्याकडं अकाउंटला टाकून ठेवलेले आहेत. पार्लर वगैरे किंवा इतर ज्या गोष्टी जे खर्च वगैरे लागणार आहेत ना, त्याच्यासाठी असं 2-2.5 लाख रुपये त्यांनी माझ्या अकाउंटमध्ये ते टाकले तर. आणि जेव्हा मी जाऊन 2 लाख रुपये अकाउंटमध्ये टाकण्याच्या ऐवजी मी दादांची वगैरे आयडिया घेतली, म्हणे कबूतरची वगैरे आयडिया घेतली आणि ते बँकेमध्ये टाकल्यापेक्षा सोन्यानंतर जास्त पेमेंट येतं सोन्याचं, त्याच्यामुळे मी ही आयडिया केली. छान आहे ना म्हणे, म्हणजे मी केली चेन ते. म्हणलं मस्त आहे. तर मला व्हिडिओमध्ये सगळे विचारत होते म्हणे कशाची आहे वगैरे, नकली आहे का अशी. सगळ्यांना मी चुत्यामध्ये काढलं, हे तिने लँग्वेज वापरलं होतं. तर जाऊ द्यात, असेच काहीतरी मधली एक गोष्ट राहिलेली राहते आणि ते तुम्हाला पुढे कंटिन्यू कव्हर करावं लागतं. की ऑलरेडीच तिने त्याच्याकडनं 2-2.5 लाख रुपये घेतलेले होते, जे की त्या मुलाच्या ह्याच्यावरती टाकण्यासाठी घेतलेले होते. तरच मी कन्फर्म करेल लग्न असं सांगितलं होतं. तर सुद्धा संध्याकाळी मग मेहंदी वगैरे काढली, मग ते झोपी गेले. तो पण इथेच झोपला. मग आम्ही झोपलो. संध्याकाळी आम्ही काम वगैरे माझं नॉर्मली होतं सगळं आवरायचं. मग सगळे गेल्यानंतर मी भांडे वगैरे आवरून घेतलं, घरं वगैरे झाडून घेतली, भांडे वगैरे आवरून घेतली, परत किचन वगैरे सगळं काय आवरून घेतलं. आणि ते आवरून झाल्यानंतर नॉर्मली थोडीशी चपाती राहिली होती. मग ते जेवण वगैरे मी केलं, आवरलं. मग आम्ही झोपे गेलो तशा पद्धतीनं संध्याकाळी. तर दुसऱ्या दिवशी ना कावळा वगैरे येणार होता, तिथून तो खूप इंटरेस्टेड केला त्यानं विषय वगैरे खरं सांगायचं. मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर परत मेहंदीवाल्याला वगैरे कॉल केला. मेहंदीवाली येणार होती, पायाला वगैरे मेहंदी काढायची होती, कारण ती अनकम्प्लीट राहिली होती ना, पायाची मेहंदी काही कंप्लीट झालेली नव्हती. तर दुसऱ्या दिवशी सकाळी परत ते येण्याच्या अगोदर मग मला म्हटलं पूजा ते लवकर आवरा, पटापट घरं वगैरे झाडून घ्या, कामं करून घ्या म्हणे, आणि मेहंदीवाली येणार आहे आता. तर त्याच्यामुळे मला पायाला वगैरे मेहंदी काढायचं आहे. आणि आता मला तर हाताला मेहंदी काढली, त्याच्यामुळे मी पाण्यामध्ये वगैरे हात घालणार नाही. आणि पायाला पण काढली तर मी काही पायानं मला चालता वगैरे येणार नाही, काम वगैरे मी करणार नाही, पाट्यावरतीच मी पाय ठेवून राहणार आहे. ठीक आहे म्हणलं, असू दे म्हणलं. मी आवरलंच नॉर्मली सकाळचं काम वगैरे. नॉर्मली सकाळी ती आवरली, फ्रेश झाली, आंघोळ केली की तिने एक साईडला मग मोबाईल वगैरे घेऊन कॉटवरतीच बसली. बरं का, मेहंदीवाल्याला फोन केला की या तुम्ही पटकन म्हणे, नाही तर रंगायची नाही मेहंदी, परत चांगली दिसायची नाही आणि मला फोटोज व्हिडिओज घ्यायचे, परत मेहंदीमध्ये व्हिडिओजमध्ये छान नाही दिसणार. तर त्या आल्या, मला वाटतं जवळपास 10 वाजता त्या आलेल्या होत्या. आंघोळ करून तिनं बसली तिथं. मग मी चहा करायली होती, तिने म्हणली चहा करा. माझं काय आंघोळ वगैरे आणखीन आवरलेलं नव्हतं, तर मी चहा वगैरे तिला करून दिला. मेहंदीवाले पण ताई आले होते, त्यांना पण चहा केला. मग मला पण वगैरे सगळ्यांना आम्ही चहा वगैरे घेतला, म्हणजे चहा बिस्किट ते घेतलं. तसं झाल्यानंतर मी आधीच घर वगैरे आवरून घेतलं होतं ना. मी आंघोळीला वगैरे गेली. आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळं रातचं वगैरे आवरलं, मयंकचं वगैरे आवरलं. ते झाल्यानंतर मग तिला म्हटलं तर स्वयंपाक वगैरे काय करायचं तर बघू म्हणे नंतर. मग ठीक आहे म्हणलं. मी स्वामी समर्थाचं तिचं जे देवघर आहे ते आवरलं, देवपूजा वगैरे करून घेतली. स्वामी समर्थाचे फोटो तिचे सगळं, म्हणजे देवपूजा वगैरे आवरलं, मी पूजा वगैरे सगळं काही करून घेतलं. स्टिचिंगला टाकून आली होती ना, ते बोलली मला जाऊन ब्लाऊज तुम्ही आणता का, तुम्हाला गाडी तर येते ना म्हणे. मी म्हणलं हो गाडी येते म्हटलं, पण आता मला माहिती नाही म्हटलं कुठून कुठल्या चौकामध्ये वगैरे जायचं, कसं जायचं, त्याच्यामुळे मी काय नाही जाऊ शकत म्हटलं. आमचं लातूर असतं तर मी कुठेही फिरली असती म्हटलं गाडीवरती, पण शक्य नाही आहे म्हटलं असं कुठे पण जाऊन फिरून आणणं. तर ठीक आहे आता काय करावं म्हणली, आणि दादाला सांगते मी आणायला त्या, असं बोलली तिनं. मग त्यांनी केलं तिला कॉल. मग ते आणतो म्हटले. त्यांनी नंतर इव्हनिंगला आले. त्यांचा पण विषय झालाय पुढं, त्यांना तिने काय शिव्या घातल्या ते तुम्हाला सांगते. तर चला मग कामावरून सगळं बसल्यानंतर मग तिथं काय झालं माहिती का, ते थोडंसं मेहंदी काढते वेळेस ना, त्या ताई पण होत्या बरं का मेहंदी काढायच्या, तेव्हा थोडं इमोशनल झाली होती थोडीशी. जिथे की मी रडलेला व्हिडिओ शूट केला ना, तिथली गोष्ट आता तुम्हाला सांगते मी. इमोशनल झाली होती आणि सगळं काही आहे, सगळं माझ्या मनासारखं व्हायले म्हणे, नवरा मनासारखा भेटलाय, पैसा वगैरे सगळं काही मनासारखं लुटायला लागलाय, जे म्हणतो ते ऐकतो लेकरासाठी. पण मला या गोष्टीची खूप कमी वाटायला लागली. मी म्हटलं काय झालं गं म्हटलं, तर ती म्हणली की मला माझे आईबाप वगैरे असते ह्या ठिकाणी तर किती खुश झाले असते, किंवा आजी वगैरे जर असती तर माझी किती खुश झाली असती म्हणे. हे सगळं काही असून पण मला असं नसल्यासारखं वाटायला लागलं, एवढं वाईट काही माझ्या आयुष्यामध्ये घडलं म्हणे. तेव्हा आता कुठे मला आयुष्याचं लाईफ पार्टनर चांगला भेटलाय. तर स्वामीच्या फोटोकडे बघून असं नॉर्मली तिने डोळ्यात पाणी आणलं होतं. मग मला माझं मूर्खपणा, मी सांगते की मी लवकर कोणाची तरी क्यू करायला जाते आणि दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघून मला खूप लवकर रडायला येतं, किंवा लवकर मी अटॅच होते कोणाशी तरी बरं का. असं जर इमोशनल पुढचा व्यक्ती झाला आणि रडायला लागला ना, मला खूप लवकर रडायला येतं. हे माझी घाणेरडी सवय. पण आयुष्यात मला कधीच त्या गोष्टीचा पश्चाताप झाला नाही, लोकांची क्यू केल्यानंतर जीव. हा विषय मला इथे आणलं की खरंच पूजाताई तुम्ही मला सख्या बहिणीपेक्षा पण जास्त करताय म्हणे, आणि एवढं सगळं माझी सख्खी बहीण असतं तर किती छान वाटलं असतं, किंवा आजी आई वगैरे जर असते तर मला इथं किती छान वाटलं असतं म्हणे. त्या गोष्टीची मला कमी वाटायला लागली. मग माझ्या अचानकपणे डोळ्यात पाणी आलं, मी रडायला लागली होती. मग तिनं असं केलं की खरंच मला खूप वाईट वाटायला लागलं असं वगैरे म्हणून बोलली ती. आणि ते आई वडील पण असते किंवा वडील पण असते माझे, हे सगळे असते, हे सगळं बघून मग त्यांनी किती खुश झालं असतं. जसं शॉपिंग वगैरे मी सगळी करून ठेवलेली ते बघून किती खुश झाली असती. मग माझ्या डोळ्यात पाणी आलं.
तर लगेच ती रडायली होती बरं का. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ड्रेस होता आणि मी ड्रेसवरती वगैरे कधी व्हिडिओ काय अपलोड केले नव्हते आतापर्यंत. तर मग मी माझ्या बाजूला ओढणी वगैरे होती बरं का तिथं. ती म्हणली व्हिडिओ शूट कर. म्हणलं नको, म्हणलं रडताना कशाला. त्या जर मेहंदीवाल्या ताईने हा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना समजेल तिथला सीन नेमकं काय झाला होता. आणि सबस्क्राईबसुद्धा त्यांनी केलं होतं त्यांच्या चॅनलवरून, त्यांच्या मोबाईलवरून माझ्या चॅनलला. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि जर पोहोचला तर त्यांनी पण कमेंट करावा. पण नाही करणार, कारण तिच्या भीतीमुळं जरी नाही केल्या असं मला वाटतं तर काय हरकत नाही आहे. पण सत्य तरी कमीत कमी त्यांना पाहायला भेट. अचानकपणे खूप इमोशनल होऊन रडायली होती ती. आणि अचानकपणे मग तिच्या पोराला तिने व्हिडिओ स्टार्ट करायला लावलं. जसं त्याने कॅमेरा काढून व्हिडिओ स्टार्ट करायला चालू केलं ना, तसं हिचं रडणंच बंद झालं बरं का. आणि हिचं रडणं बंद झालं. ही इमोशनल स्वतः झाली होती, पण माझ्या डोळ्यामध्ये काही पाणी थांबत नव्हतं नंतर. की मला खूप म्हणजे वाईट वाटायलं होतं की हिच्या लाईफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि सर्व काही मला सर्वात महत्त्वाचं का वाईट वाटायलं होतं, ती जेव्हा बाहेर पार्लरला गेली होती ना, तिच्या मुलाची तब्येत वगैरे बघून तिच्यामध्ये एक नादानपणा मुलामध्ये कसं असतो. ते राजसोबत जे खेळायला होतं ना, की माऊ मला खूप छान वाटतं असं खेळायला वगैरे. राज तू इथे राहतो का, मी तुझ्यासोबत खेळतो वगैरे. म्हणजे त्याच्यासोबत जे मी सकाळी 11 पासून जे 5-6 वाजेपर्यंत जे घातलेला टायमिंग होता ना, म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येईल असं पण तो टायमिंग होतं बरं का. त्या मुलाला जेवण वगैरे वेळेवर नसल्यासारखं, किंवा कोणाचं प्रेम वगैरे नाही भेटल्यास कसं असतं, एक आपुलकीचं नातं, फॅमिलीमध्ये राहिलेले लेकरं कसे असतात. आता राजकडे कोणी जरी पाहिलं ना तर सांगू शकतं की तो फॅमिलीमध्ये राहिलेला आहे, फॅमिलीमध्ये वाढलेला वगैरे आहे म्हणून. पण त्याच्याकडे असं बघितलं ना की म्हणजे खूप कीव येते त्या लेकराकडे बघितल्यानंतर बरं का. कीव पण आली होती त्याला. म्हणजे जेव्हा 11 ते 6चा मी टायमिंग घातला होता ना, अक्षरशः एक सांगायचं म्हणजे माझ्या पण डोळ्यात पाणी आलं होतं. 1-2 मिनटासाठी मी असं दरवाजाजवळ अशी शांत थांबली होती की जे आता हिनं काही करत आहे ह्या गोष्टी मला तिच्या चुकीच्या काही वाटल्या मला सुरुवातीला गेल्यापासूनच. जे काही हिनं करत आहे ती ह्या लेकराला भोगायचं का आलं. म्हणजे एक जर आई वाईट निघाली आणि एखादी जर घरातलं जर कुणी काही वाईट असेल तर त्या लेकराला किती भोगावं लागतं ह्याचं जिवंत उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी पाहते म्हणलं. कारण माझ्या तर लेकराचे हाल व्हायलेच होते 2 दिवसामध्ये खाण्यापिण्याचे वगैरे. पण तिनं स्वतःच्या जन्म दिलेल्या लेकराचे सुद्धा हाल करायली होती ना. त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष होतं. आता राजला कसं मी ड्रायफ्रूट लाडू देते, फ्रूट देते, जेवण वगैरे त्याचं वेळेवर सगळं असतं. तो टिफिन कधी कधी वापस घेऊन येत होतं ते त्याला मी चिडते माहिती का. आलेलं मी अगोदर त्याला जेवण करायला सांगते. कधी कधी तो टिफिनसुद्धा स्कूलमध्ये ठेवून येत असतो, खातो. कधी मी ओरडते वगैरे म्हणून तो टिफिनसुद्धा स्कूलमध्ये ठेवतो बरं का. आणि मला त्या लेकराकडे बघून ना खूप सारं असं वाईट वाटलं होतं बरं का. त्याच्यामुळं पण मला ते जेव्हा मी रडायली होती तेव्हा मला असं खूप वाईट वाटलं की ही जी असं करायला लागली ही बरोबर आहे का, किंवा हिच्यासोबत असं घडत आले म्हणून ही अशी झाली आहे का. आणि मुलगा वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती अशा काय आहेत, त्याची तब्येत जरी इतकी बारीक आहे ना बघायला गेली तर खूप बारीक. असं नॉर्मली जर तो बसला ना असं कुबड काढल्यासारखं वगैरे दिसतं. मला लेकराला ते नाव ठेवायचं नाही आहे, पण त्याची तब्येत वगैरे जी काय आहे ना खूप म्हणजे खूप असं वीक आहे बरं का. तुम्ही जर समोरासमोर जर त्याला बघितलं ना तर लगेच लक्षात येईल की त्या लेकराला खाण्यापिण्याची काळजी घेण्याची किंवा त्याला नीटनेटकं हे करण्याची खूप आहे ना. मी त्याला विचारलं होतं की तुझी मम्मा वगैरे तुला आंघोळ घालते का. नाही म्हणे माझं आंघोळ वगैरे करतो. तसंच मी म्हणलं स्कूलला मग टिफिन वगैरे देत नाही का. नाही मला तिथं जेवण वगैरे मिळतं ना त्याच्यामुळे मम्मा देत नाही जेवण वगैरे त्याची, असं सांगितलं. मला खूप वाईट वाटलं या गोष्टी. त्याच्यामुळं मी त्या टायमिंगला रडलेली होती. याच्या पलीकडे पण त्या लेकरासाठी मला वाईट वाटलं. माझ्या लेकरासाठी तिने नको ते घाण शब्द यूज केलेले, पण मी त्या लेकरासाठी नाही यूज करू शकत बरं का. कारण मला करायचं पण नाही आहे. जर तिने कितीही जरी माझ्या लेकराला वाईट बोललं तरी मी तिच्या लेकराला कधीच वाईट बोलणार नाही आहे. कारण मुलं हे देवघरचे फुलं असतात. आणि लेकरांचं काय आहे किंमत किंवा रिस्पेक्ट, किंवा एक बाळ एका आईच्या पोटी येणं हे काय असतं हे मला वाटतं माझ्यापेक्षा चांगलं तर कोणी नाही ओळखू शकत. कारण ती कहाणी, ती स्टोरी मी भोगलेली आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याच लेकराला लाईफमध्ये नाव नाही ठेवू शकत बरं का. राग आलं तर मी माझ्या लेकराला थोडंसं चिडल, ओरडल, रागवल, पण त्याच्यापेक्षा जास्त मला वाईट वाटतं. त्याला जरी मी मारली किंवा ओरडली तरी नंतर मी त्याच्यापेक्षा जास्त रडते आणि मी मला स्वतःला त्रास करून घेते. आणि हे लिमिट पण मग मी क्रॉस त्याच्यासाठीच म्हटलं तर संपली म्हणलं मर्यादा तिने जे लेकरासाठी यूज करते. पण तिचा बदला हे लेकराला हे करून घ्यायचं नाही आहे, त्याच प्रश्नाची उत्तर करून घ्यायचं आहे. म्हणूनच आपण स्टार्टअप केलं बरं का ह्या गोष्टीचं. पण मी त्या लेकरासाठी वाईट नाही बोलणार. आणि मी तुम्हा सर्वांना सुद्धा सांगते की कुणी त्या लेकरासाठी खरंच वाईट बोलू नका. कारण ऑलरेडी तो जो भोगायला लागला ना, देव करो तसा म्हणजे मुलगा जे आहे, म्हणजे तशी जर आई वगैरे भेटणार असेल ना, तर तशी जर आई असेल ह्या जिंदगीमध्ये, देव करू तसे आईला लेकरूच देऊ नये, म्हणजे बाळच देऊ नये देवानं. तसंच ठेवावं तिला, माहिती का. ही ज्याला लेकरू भेटतं किंवा ज्याला बाळ भेटतं ना त्याला किंमत नसते. तसंच त्या लेकराची त्या बाईला 0% किंमत नाही आहे. ना त्याला कधी आंघोळ घालते, ना कधी त्याला खाऊ घालते, ना कधी पिऊ घालते. अरे माझं राज जरी आत्तासुद्धा मी त्याला हाताने जेवण घालते तर त्याला मी विचारलं तुझी मम्मा जेवण नाही भरवत का. कारण जेव्हा मी पोहे केले होते ना तेव्हा राज खात नव्हता. तो बोलत होता मम्मा मला इडली खायचं आहे. म्हटलं बाळा आपल्याकडे इडली इथं असते का रे. म्हटलं तिकडं असते. मग तो खात नव्हता. तर मी व्हिडिओसुद्धा शूट केला होता बरं का. बघा आमचा राज किती वेळ आहे, जेवण करत नाही आहे.
आणि तो तिचा मुलाचं आता मी नाव नाही घेणार आहे, पण सांगते की तो किती हुशार आहे. तर मी याला चमच्यानी भरवत होती ना, तेव्हा तो मुलगा काय बोलत होता, तू इतका मोठा असून पण खात नाही का, एक का 2 वर्षाचा काहीतरी डिफरन्स आहे दोघांमध्ये, तर इतका मोठा असून पण तो खात नाही का म्हणे. मी म्हटलं नाही खात रे, हे बघ असं करतो. माझी मम्मी तर मला कधीच भरवत नाही हाताने, असंच बोललं बरं का तो मान करून, असं हे करून. माझी मम्मा तर मला कधीच भरवत नाही, मी हातानेच जेवतो, हातानेच आंघोळ करतो, हातानेच हे सगळं करतो. मी म्हटलं रे स्वामी, काय पाप केलं असेल म्हटलं ह्या लेकरांनी, की असली आई तिच्या जन्माला दिली म्हटलं, असल्या आईची पोटी हा बाळ घातला म्हटलं, तुम्ही खूप मोठी चुकी केला म्हटलं. ह्याच ठिकाणला तिच्या जेव्हा तिथे फोटो आहे ना स्वामीचा, तिकडे पाहून मी ही गोष्ट बोलली बरं का तिथे. म्हणे माझं खातो. मग राज पण काही जास्त खाल्ला नाही, पण भरवलं तेवढंच तो खाल्ला आणि उठून गेला. माझी मम्मी तर अशी लाड नाही करू देत, म्हणे गप्प खायचं असेल तर खा म्हणते, पुढं ठेवते, माझं स्वतः खातो म्हणे, खूप दिवसापासून माझं अंग करतो आणि हे करतो, असं झालं. तर चला मग संध्याकाळी वगैरे जर तुम्हाला सांगितलं पूर्ण कम्प्लिटली, मेहंदीच्या सकाळपर्यंत आलेलं होतं, मेहंदीचं पण मी तुम्हाला सांगितलं. मग तेव्हा रडते वेळेस असं इमोशनली झालेल्या गोष्टी होत्या. मला त्या लेकराबद्दल पण वाईट वाटलं होतं ना, त्यामुळे मी रडली होती. आणि प्लस हिचं जे वागणं होतं ते मला पटत नव्हतं, आणि कुठे ना कुठे वाटायला होतं की ही सही असेल, पण हिच्यासोबत जे झालेल्या गोष्टी त्या गलत होत असतील म्हणून ही अशी वागत असेल. पण काही गोष्टी बघितल्यानंतर नंतर लक्षात यायला लागलं की मला ही सही नाही असू शकत, कारण जे हिच्या लाईफमध्ये एवढं सुंदर असं क्षण चालू होतं ना, त्याच्यानंतर पण ही इतकी चुकीची वागायली होती ना, की मला त्या गोष्टी पटत नव्हत्या. की हाताने आपण म्हणतो ना काहीतरी, की सुखामध्ये जर चांगलं काही चालू असेल तर उलट काहीतरी गोष्टीकडे जातो आपण, तसेच काहीतरी ती जात होती. आणि मला माझ्या नजरेला तिच्या सगळ्या अशा गोष्टी दिसायला होत्या ज्या की मला आवडल्या नव्हत्या तिच्या होती बरं का. आणि मेहंदी काढते वेळेस मग थोडंसं तिचं एक पायाचं झालेलं होतं, ते तसं इमोशनल विषय झाला म्हणलं ना, व्हिडिओ शूट केलं नको करू म्हटलं तरी ती केली. म्हणलं ओढणी नाही अंगावर, तरी ओढणी टाकली. तर तिनं हा विषय हे केला की माझी ओढणी दिसायली का, मी चांगली दिसायली का, मी अशी दिसायली का, आणि असं नको करू तसं नको करू, हे वेगळंच तिथे शब्द वापरला, त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सांगावी लागली. तर काही वेळाने मग दुपारच्या वेळी जवळपास तिच्या मुलांनी लगेच म्हटलं की मम्मा मला भूक लागली. राजनं पण म्हणलेलं होतं, पण त्याला मी गप्प बसवलं होतं. आणि आदल्या दिवशी जे केळी आणली होती ना, ते राजला पण मी खायला दिली आणि तिच्या मुलाला पण खायला दिली. त्याच्यामुळे त्यांनी दोघं पण शांत बसले बरं का. आणि हिलाही भूक लागली होती, पण हिनं मला स्वतःहून स्वयंपाक करण्यासाठी पण काही सांगत नव्हती. आणि कारण घरामध्ये राशन वगैरे काहीच नव्हतं ना, त्याच्यामुळे तिच्याकडे ऑप्शन नव्हतं. आणि ती म्हटली आता कोणाला तरी डबा आणायला लावावं लागेल, काहीतरी सांगावं लागेल, नाही तर बाहेरूनच पार्सल वगैरे ऑर्डर करावं लागेल. म्हटलं पार्सल ते कशाला सांगते, म्हटलं तांदूळ वगैरे आणि मी करते खिचडी वगैरे, स्वयंपाक करते किंवा पीठ वगैरे घेऊन ये आणि रोटी वगैरे बनवते किंवा चपाती. तर तुम्हाला येतात का म्हणे रोट्या? म्हटलं हो. म्हणलं काय बनवायचं सांग फक्त, तू आणून दे म्हटलं, मी करते म्हटलं ते स्वयंपाक, भूक लागलीत ना म्हटलं लेकराला वगैरे. आता तर तुम्ही काय आणले काल ते मला घेऊन या सगळं म्हटली. मग घेऊन या म्हणली, तिच्या मुलाला बोलली ती ना, तर त्यांना घेऊन दिला तिला तोपर्यंत. मग म्हणली पूजा ते तुम्ही खिचडी करा म्हणे आता. तर मग पाहायला गेलं तर तिथं अर्धा किलो तिच्याकडे तांदूळ होते बरं का, जे तुम्हाला सांगितलं पोहे आणि तांदूळ होते. तर आता तेवढे तांदूळच आहे, तर तुम्ही त्याची खिचडी करू शकतो. म्हणजे तेवढे तांदूळच आहे, तर तुम्ही आता त्याची खिचडी करून घ्या. तर तिचा मुलगा म्हणजे जास्त असं थकल्यासारखं करायला, तर मम्मी भूक लागली आता, मी काय खाऊ. तर तोपर्यंत ती खा ना, असं आणलेलं मी असं बोलली. मग मला म्हटली की तेवढे तांदूळ वगैरे आहेत, रात्री ते आपण आणलेत ना म्हणे, मिरची कांद्यात, तर तुम्ही त्याची खिचडी करून घ्या. ठीक आहे म्हटलं. मी खिचडीच्या तयारीला वगैरे लागली. तर जसं तिची पायाची दोन्ही हातावरची मेहंदी वगैरे काढणं चालू होती ना, तिची सारखं चॅटिंग वगैरे चालू होती. आणि काही अगोदर तिचा फोनसुद्धा चालू होता, जे की फोन वांग्याला नव्हता. मी 100% तुम्हाला शुअर सांगू शकते, कारण मी आतमध्ये कटिंग वगैरे करायली होती, खिचडीचं सगळं आवरून घेतलं होतं ना. आणि ज्या पद्धतीचं तिचं बोलणं वगैरे होतं, त्याच्यावर मी 100% शुअर सांगू शकते की ते जे बोलणं वगैरे किंवा जे काही चॅटिंग होती ना, ते वांग्याची नव्हती बरं का. ते दुसरीकडेच बोलत होती. आता तिला माहिती आणि स्वामीला माहिती ते कोणाला बोलत होती, काय करत होती. पण मी माझे शब्द ऐकलेले तर तुम्हाला सांगू शकते की ती तिच्याशी बोलत नव्हती. मी तिथं बोचऱ्याचा सुद्धा विषय घेऊ शकतो. मला तर तसा डाऊट वाटायला होता की त्याला बोलत असेल म्हणून, पण मी 100% शुअर नाही सांगू शकत की त्यालाच बोलत होती का दुसरं कोणाला बोलत होती. पण मी एवढं सांगू शकते की ते बोलत होती. तर मी कट वगैरे केलं, मग खिचडीचं वगैरे सगळं आवरून घेतलं. तर तिनं तेव्हा सांगितलं तिच्या मुलाला की तिनं खिचडी करते, तर तो व्हिडिओ शूट करून घे. मग तिनं जेव्हा तिच्या पोराला सांगितलं व्हिडिओ शूट करण्यासाठी, तर तेव्हा राज पण म्हणला की मम्मा मी पण शूट करू का. तर तेव्हा राज पण शूट करायला घेतला व्हिडिओ. ते त्यांनी पण शूट केलं आणि त्यांनी पण केलं. पण दोन्ही पायाची मेहंदी कम्प्लिटली कवर होईपर्यंत मला वाटतं जवळपास 2-3 तास लागले होतं बरं का, ते मेहंदी पूर्ण कवर करायला. तोपर्यंत 2-3 तास तिच्यामध्ये फक्त हातामध्ये फोन होता. सकाळी ती फ्रेश झाली, अंघोळ करून टी शर्ट पॅन्ट घालून थोडं काय ड्रेसिंग घालून बसली होती एका ठिकाणी चहा घेऊन. 2 ते 3 तास फक्त तिच्या हातामध्ये चॅटिंग, थोडासा नॉर्मली कॉल चालू होता, परत चॅटिंग, परत नॉर्मली कॉल वगैरे चालू होता. आणि तिचा वांग्या वगैरे आहे ना, त्या दिवशी शॉपिंग वगैरे करणार होता, जे की तिने ड्रेसिंगची वगैरे काही शॉपिंग केलेली नव्हती किंवा शूज वगैरे त्याची पण काही शॉपिंग केलेली नव्हती, तो पण त्या दिवशी करत होता.
आणि मलाही तिनं विचारलं, हे बघा असे शूज आहेत असे आहेत. मी म्हटलं छान आहेत ना, घे. तर बघा ना किती हाईट कमी घ्यायला लागलेत, आधीच माझ्यापेक्षा बुटके आहेत दिसायला म्हणे. आणि मी परत जर मग त्यांनी कमी हाईट घेतले तर कसे दिसतील. म्हटलं बघ म्हटलं तुझ्या चॉईसनी. तर मी कांदा वगैरे कट करायली होती ना, ते करता करता मी बाहेर आलेली होते, 1-2 गोष्टी ते मला दाखवत होती म्हणून. बस झाली ऑलरेडी, तर लेटमध्ये आली होती ना म्हणून पण राग आला. पण तिची चॅटिंग वगैरे जे काय होती ते मला आवडली नव्हती. आणि कॉलवरती पण बोललेल्या काही गोष्टी मला आवडलेल्या नव्हत्या. झालं ना म्हणे मनासारखं, आता मी करायला लागले, असं करायला लागले, असं काहीतरी सांगत होती. आणि बघ एका शब्दावरती एवढे पैसे पेमेंट वगैरे केलं, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मली ऐकल्या होत्या मी. बट त्या कोणाला होत्या ते मला माहिती नाही. मी आणखीन पण सांगते बरं का. पूर्ण खिचडी व्हायला आली, खिचडी वगैरे झाली तोपर्यंत मी किचन वगैरे आवरून घेतलं. प्लस जेवढे भांडे वगैरे पडले होते ना ते सगळं काय आवरून घेतलं. त्या मेहंदीवाल्या ताईचं सगळं काही झालं. मग त्या गेल्या. मग खिचडी वगैरे जेव्हा मी घेतली, जेवण वाढून घेतली सगळ्यांसाठी. म्हणजे ग्लासच तांदूळ होते, अर्धा किलो म्हणजे जवळपास ग्लासच तांदूळ होतं, ज्याच्यामध्ये आम्ही 4 जेवण करणार होतो. तर तिचा वांग्या पण येणार होता, तर म्हणली त्यांनी पण इकडे येणार आहेत, आता जेवायला काय करायचं काही नाही. तर नंतर मग ते झालं त्यांचं की त्यांनी तिकडे शॉपिंगला जाऊन ड्रेसेस वगैरे सगळं काही खरेदी करणार होते. तर ती अगोदर फोनवर बोलली की तुमच्याकडे जे काही ड्रेस आहेत ना म्हणे सगळे गाऊंडर ड्रेस आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही 2-3 चांगले ड्रेस घ्या, शेरवानी जे काही लग्नाचे ते पण घ्या, शूज वगैरे सगळं काही घ्या, असं तिने एकदा फोनवरती बोललं होतं त्यांना. मग खिचडी वगैरे वाढून घेतली, आम्ही जेवण करत होतो ना. आता इथून एंट्री होणार आहे कावळ्याची बरं का, आणि इथून कावळ्याच्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील. तर हा ब्लॉग पूर्णपणे मोठा होत आलेला आहे, त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये त्या गोष्टी मी कवर नाही करणार. बट जेवण वगैरे वाढून घेतल्यानंतर तिथं आम्ही जेवण करायला सुरू केलं तेव्हा कावळ्याचा कॉल आलेला होता. आणि कावळ्याचा कॉल आल्यानंतर कावळा म्हटला की इथे पॉडकास्ट माझा आहे आणि मी येणार आहे. तिचं बोलणं वगैरे झालं होतं की पॉडकास्ट आहे, मी येणार आहे. बट हिनं असं सांगितलं नव्हतं. मेहंदी वगैरे आहे हे पण सांगितलं नव्हतं, किंवा लग्न आहे ह्या पण गोष्टी काही सांगितलेल्या नव्हत्या. तिला वाटलं की पॉडकास्टसाठी वगैरे येणार आहे आणि तिथून ते तिकडे चालली जाईल, नाही येणार घरी कावळा वगैरे, असं वाटलं होतं. तर आम्ही जेव्हा जेवण करत होतो ना, तर मी राजला जेवण भरवतच होती. त्या दोघांनी चालू केलं तोपर्यंत राज मग हट्ट करून बसलेला होता, मम्मा मला चपाती खायची वगैरे म्हणून. मला ना फर्स्ट कावळ्याचा फोन तिने घेतला आणि बाई आता ह्या बाईचा फोन आला, आता काय करावं. मी म्हटलं काय झालं. तर आहे एक ओळख झालेली होती बरं का, सबस्क्रायबरचं आहे, ओळख झालेली होती. आता तिचं पॉडकास्ट आहे म्हणे इथं आणि तिनं आलेली आहे. तिचं पॉडकास्टर उद्या आहे, पण आज कशाला आली काय माहिती. उद्या पॉडकास्ट आहे म्हणजे 11 तारखेला आहे, कशाला आहे काय माहिती. मग तिने फोन नाही उचलला, परत दुसरा फोन उचलला. मग फोन उचलल्यानंतर बोलला ना, तर आली ग मी. पॉडकास्ट उद्या होतं, मी उद्या येणार होती, पण आजच ठरलं माझं पॉडकास्ट, त्याच्यामुळे मी आले सकाळी. अचानक निघाली तिकडून म्हणजे अचानक तिकडून निघाली. आता मी येते आणि अचानक मला तिकडे पॉडकास्ट द्यायला जायचं आहे लगेच. तर मग ठीक आहे, तर मी येणारे पॉडकास्ट देणारे, पण संध्याकाळी तुझ्याकडे राहणार आहे, असं ती कावळा बोलला. तर बाई माझ्याकडे कशाला, तर का बरं काय झालं. काय नाही, बोला ना तुम्ही पॉडकास्ट कधी आहे. तर ती बोली आजच पॉडकास्ट आहे आणि माझे मिस्टर वगैरे आलेले आहेत, त्याच्यामुळे मी तिकडे जाणार आहे. आणि तिकडे झाल्यानंतर पॉडकास्ट झाल्यानंतर मी तुझ्या घरी येणार आहे, संध्याकाळीच तिकडे राहणार आहे. तर हो सांगू बी शकत नाही, गोष्ट आहे बरं का, असं बोलली तिनं. म्हटलं सांग ना बाई काय. बरं जाऊ दे, या तुम्ही जावा पॉडकास्टला, असं बोलली. आणि हिनं फोन कट केला आणि फोन कट केल्यानंतर मग तिच्या गोष्टी मला सांगायला सुरू केली. जवळपास 30 मिनिटाच्या पण पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त मोठं त्यावेळेस मला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे जास्त मोठा मी शूट करू शकत नाही. पण कावळ्याची एंट्री इथून पुढे होणार होती. कावळ्याबद्दलच्या बोललेल्या वगैरे गोष्टी आहेत ना, ते सगळं काही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे बरं का. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. यामध्ये राहिलेल्या गोष्टी कव्हर करायच्या असतील तर मी तुम्हाला सांगते की प्रत्येक कमेंटमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी करत आहे. कावळ्याचा न पटणारा स्वभाव, कावळ्याचं दिसणं, यावरून मला नागिननं तिथंच गोष्टी काही बोलल्या होत्या. तर ते माझ्या व्हिडिओमध्ये पण शूट असतील बरं का, असं मला वाटतंय. कारण व्हिडिओ शूट आम्ही करत होतो जेवण करते वेळेस, तर तेव्हा तिनं बोललेल्या होत्या. त्या पण गोष्टी माझ्या नॉर्मली व्हिडिओ शूटमध्ये भेटून जातील. जवळपास भरपूर सारे रेकॉर्डिंग आणि भरपूर सारे व्हिडिओज आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये जेवढे काय आहेत तेवढे आपण सबूत के ह्याच्यावर म्हणतो ना, ते ठेवलेले आहेत बरं का. तर हा व्हिडिओ इथंच थांबूयात आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. नेक्स्ट गोष्टी समजण्यासाठी, कावळ्याची एंट्री समजण्यासाठी पुढचा व्हिडिओ पार्ट नक्की बघा. आणि कोणीही अधूनमधूनच मला कमेंट करू नका. सुरुवातीचे पार्टपासून शेवटच्या पार्टपर्यंत बघायचं आहे. जर मला दुसरं कोणी तिकडलं येऊन ते ज्ञान शिकवत असेल तर मी ID ते डायरेक्टली ब्लॉक करणार आहे. अन्यथा मला कोणाचीही बॅड कमेंट आत्तापर्यंत आलेली नाही आहे आणि मला ID ब्लॉक करायची गरज पडलेली नाही आहे. बट मला त्या व्यक्तीबद्दल जर येऊन काही ज्ञान शिकवत असेल किंवा इतर काही दुसऱ्या गोष्टी बोलत असेल तर मी डायरेक्टली त्यांना ब्लॉक करणार आहे. मग ते कोणी असू देत, काही मला फरक पडत नाही आहे. बाय बाय.